नमस्कार मित्रांनो, मी अतुल काळे बोलत आहे युवल जैविक संस्कृतमधनं. आता 2 महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे आणि पराठीच्या दृष्टीने तो पाऊस खूप जास्त झालेला आहे आणि तुम्हाला असं दिसेल की काही पराठी वाढलेली दिसेल, काही कमी वाढलेली दिसेल. तर याचं कारण म्हणजे ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही, त्या जमिनीतली पराठी ही तुम्हाला कमी वाढलेली दिसेल. आणि आपल्या इथे सूर्यप्रकाश पण कमी आहे. त्याच्यामुळं पाऊस आणि सूर्यप्रकाश आणि जमिनीत पाणी असल्यामुळे ही पराठी अन्न बनवू शकत नाही आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया पण कमी झाली आहे. आता आपण एका शेतामधले 2 भाग बघूया. बघा, या भागामध्ये भरपूर पाणी साचलं होतं. त्यामुळे इथली जे कापसाचे झाड आहे ते वाढलेले नाही, पराठीचे झाड वाढलेले नाही आहे. आणि पहा, तुम्हाला या शेतामध्ये भरपूर ठिकाणी पाणी साचलेलं दिसत आहे आणि अशा शेतामध्ये डवरण करणं पण मुश्किल आहे. आणि आपण इथे किती फवारण्या केल्या तरी काही उपयोगाच्या नाही आणि खत टाकलं तर नत्र वाहून जाईल पाण्यात विरघळून. तर अशा पराठीमध्ये मला वाटते शेतकऱ्यांनी फार कमी खर्च करावा, कारण औषध मारूनही वाया जाणार आहे. हे बघा, त्या शेतातला हा उंचावरील भाग. इथे पाण्याचा निचरा पहिलेच्या भागापेक्षा चांगला झालेला आहे. पण इथली पराठी तुम्हाला सुधारलेली पण दिसेल आणि एखादी डवरण झालेलं पण आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं पराठी पहा, थोडा साईज वाढलेला दिसेल. पण याच्यापेक्षा अजून उंचावर गेले तुम्ही तर तिथली पराठी अजून चांगली दिसेल. सर्वात प्रथम शेतकऱ्याने आपल्या शेतातील पाणी कसं निघेल आणि आपण कशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावू शकू याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पाऊस थांबल्यानंतर डवरण वगैरे करून झाडाला चांगल्या प्रकारचं ड्रिंचिंग केलं पाहिजे. आणि ड्रिंचिंगमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याने ट्रायकोडर्माचा यूज करायला पाहिजे, जे जमिनीतील बुरशी खाण्याचं काम करेल आणि अतोनात पैसा खर्च न करता त्याने आपल्या झाडावरची कीड नियंत्रण, कचरा नियंत्रण शेतामध्ये याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तसेच पराठीचे झाड हे 60 ते 70 दिवसापर्यंत वाढतच असते आणि शेतकऱ्याने पाऊस कमी होण्याची वाट पाहावी आणि त्याने ड्रिंचिंग हे जरूर करावी. आणि आपले जे पराठीला लागणारे खत आहे ते वेळ पाहून त्याने द्यावे, जेणेकरून खत वाया गेले नाही पाहिजे. एवढंच हे सांगण्याचं तात्पर्य होतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे आम्हाला कळवावे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक बटनवर क्लिक करा आणि हे युवल जैविक संस्कृतम चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब केले तर आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ शेतकरी बंधूंसाठी तयार करू आणि युवल जैविक संस्कृतमद्वारे ते सादर करू. धन्यवाद.